नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज फिटिंगचा व्हिडिओ बघूयात. आता बघा, मी हा कटोरी ब्लाऊज जो आहे तो पूर्ण तयार करून घेतलेला आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे. तर नेहमी प्रश्न पडतो बऱ्याच ताईंना की कमेंट करतात फिटिंगची शिलाई सरळ येत नाही, त्यावेळेस काय करायचं म्हणजे तुमची शिलाई सरळ येईल. तर इथं आपण हा ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता समोरचा गळा व्यवस्थित आहे. आपला कटोरी पूर्ण ब्लाऊज फिनिशिंग से तयार केलेला आहे. त्याचबरोबर अस्तरची बाही आहे तीही आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपण ही लांब बाही आहे म्हणजे कोपरापर्यंतची बाही आहे, बाही जोडून परफेक्ट फिटिंग कसं करायचं, फिटिंग करताना कुठल्या टिप्स वापरायच्या म्हणजे तुमचा ब्लाऊज बरोबर येईल. आता बघू शकता आपला समोरचा गळा हुकलूक पट्टी बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला पाठीमागचा जो ब्लाऊज आहे भाग आहे त्याचा मध्य काढायचा, त्यावरती एक पट्टी ठेवायची हुकाची घरं आहे ती, आणि त्याच्यानंतर हुकची पट्टी ठेवायची आणि अशी टाचण लावून घ्यायची आहे. म्हणजे जसं आपण ब्लाऊजची घडी घालतो तसं व्यवस्थित तयार करायचं आहे. आणि इकडच्या साईडला जे कमी जास्त जे झालेलं आहे ते आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. जो जास्तीचा पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे. मी इथं शोल्डरला पण व्यवस्थित असे पिन लावून घेतलेले आहे म्हणजे तो हलणार नाही. आपला समोरचं शोल्डर पाठीमागचा शोल्डर सेम पाहिजे, समोरच्या भागाची आणि पाठीमागच्या भागाची पण उंची सेम पाहिजे. त्याचबरोबर आपला पाठीमागचा मुंडा अर्धा इंच जास्त पाहिजे आणि जे जास्तीचं आहे ते आपण असं कट करून घेतलेलं आहे. त्यात आपल्या इकडच्या साईडचं झाले. आता इकडच्या साईडचं बघताना हे सेम पद्धतीनं करायचं आहे. टाचण लावून घ्यायची आहे व्यवस्थित आणि कमरेची पट्टी आणि क्रॉसपट्टी एकमेकावरती ठेवायची. वरती जे गळ्याच्या बाजूला आपण फिटिंग करतो ते पण आपलं बरोबर आलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं अर्धा इंच मुंडा पाठीमागचा जास्त पाहिजे. आता आपण हे पण कट केलेलं आहे. आता आपण काय काय बघितलं तर समोरचा मुंडा पाठीमागचा मुंडा दोन्ही शोल्डर समोरच्या आणि पाठीमागच्या भागाची उंची हे आपण पॉईंट बघून घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं टाचण लावली ना तर ब्लाऊज हलत नाही, म्हणजे आपल्याला फिटिंग करताना जे आहे ते आपलं व्यवस्थित बघता येतं. आता मी बाही आहे ती बाही तयार करून घेतलेली आहे, अस्तर जोडून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथं समोरचा किंवा पाठीमागच्या पार्टला मार्किंग करू शकता. इथं मी पाठीमागच्या भागाला मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे लावताना लक्षात येईल की आपली बाही कुठल्या साईजची आहे. आता आपल्याला बाहीचा आकारही बघायचा आहे. दोन्ही टोके एकमेकावरती ठेवायचं आणि ते तिथं बरोबर आहे का बघायचं. आता आपण परफेक्ट बाही तयार झालेली आहे. तर अस्तरची बाही डायरेक्ट कपड्यावरती कशी कटिंग करायची तो व्हिडिओही अपलोड आहे, त्याची लिंक देईन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता आपण दोन्ही बाहीला पाठीमागच्या बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही समोरच्या बाजूलाही मार्किंग किंवा कट करून घेऊ शकता, कट मारून घेऊ शकता म्हणजे आपला पार्ट समोरचा आहे ते लक्षात येण्यासाठी. आता आपल्याला सुरुवातीला शोल्डर जॉईंट करायचं आहे. सरळ शोल्डर जॉईंट करून घ्यायचं. आता हा ब्लाऊज बघू शकता एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. आपण इथं टाचण लावल्यामुळं तो हालत वगैरे नाही, म्हणजे आपल्याला फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही. थोडंसंच मार्जिन घेऊन आपण शिलाई करायची आहे. सरळ बाजूला शिलाई करायची, ते नंतर आपण पलटून घ्यायचं आहे. आता बघा आपण दोन्हीही व्यवस्थित असं हे केलेलं आहे. आता आपण थोडंसं कमी जास्त झालेलं आहे इथलं ते पण कट करूयात आणि व्यवस्थित आपण हा ब्लाऊज तयार होतो आपला. असं आपण थोडे थोडे छोटे छोटे पॉईंट जर बघितले तर ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित तयार होतो. आता टाचण काढून घेऊया. तर टाचण काढून घेतल्याच्या नंतर आता आपण उलटून फिटिंग करून घ्यायचं आहे. आता दोन्ही बाजूला आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे. शोल्डर जॉईंट केल्याच्या नंतर आता आपल्याला बाहीचा मध्य काढून घेतलेला आहे आपण, आणि बाहीचा मध्य शोल्डरच्या पॉईंटवरती ठेवायचा आणि शिलाई करून घ्यायची आहे. आणि शिलाई करताना आपल्याला बाहीचा कपडा ओढायचा नाही किंवा ब्लाऊजचा ओढायचा नाही, बरोबर मध्यापासून बाही जोडायची, कडेपासून कधी जोडायची नाही. व्यवस्थित असं जसा आकार आहे तसं शिलाई करायची, फिरवायचाही नाही ब्लाऊज जास्तीचा किंवा ओढायचा नाही, म्हणजे आकार आपला व्यवस्थित राहतो मुंड्याचा आणि बाहीचा शेप व्यवस्थित येतो. आता व्यवस्थित आपण ब्लाऊजला बाही जोडून घ्यायची आहे. दोन्ही साईडला सेम पद्धतीनं मध्यापासूनच बाही जोडायची, कडेहून जोडायची नाही, म्हणजे कमीच्यात झाला असेल तर दोन्ही साईडनी थोडं थोडं कट होतं. तर आपल्या पद्धतीनं जी बाही कटिंग आहे त्यामुळे बाही कटिंग आपली कधीही कमी पडत नाही. अशा पद्धतीनं आपण बाही जोडून घ्यायची आहे. आता ही बाही आहे ती कोपरापर्यंतच्या बाहीचं आपण हे आहे ते फिटिंग कसं करायचं तेही तुम्हाला पुढं मी दाखवणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बाहीचं कटिंग, फिटिंग आणि शिलाई केली तर आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो.
आपण आता बाही जोडून घेतलेली आहे. जे जास्त झालेलं आहे ते आपण इथं कट करून घ्यायचं आहे. आणि कट करताना क्रॉस कट करायचं. मुंड्याच्या तिथं बाही आहे तिकडं जास्त आणि दंडगेराकडं क्रॉसमध्ये कमी असं कट करून दोन्ही साईडची बाही आपण जी जास्तीची आहे ती कट केलेली आहे. आता आपण इकडच्या साईडची बाही जोडून घेऊयात. आणि जे मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला पाठीमागच्या साईडला करायचं आहे, कारण आपण पाठीमागच्या भागाला मार्किंग केलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये जी काही पूर्ण माहिती दिलेली असते ती लक्षात येते. काय होतं, व्हिडिओ स्किप केल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. मी जसं तयार करत आहे ब्लाऊज तसंच तुम्हाला ब्लाऊज तयार करायचा आहे फिटिंगमध्ये. आता आपण दोन्ही साईडची बाही जोडलेली आहे. आता याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला एकदा. आता आपण दोन्ही बाही जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. एक्स्ट्राचं बघा मी जसं कट केलेलं आहे क्रॉसमध्ये, तसं तुम्ही क्रॉसमध्ये कट करा, म्हणजे आपल्याला परत बाही जोडताना कमी पडणार नाही. तुम्ही सरळच पूर्ण कपडा कट केला तर ते आपल्याला परत दंडगेरमध्ये ब्लाऊज खेचतो. त्यामुळं जसं मी क्रॉसमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे कट करा. आता बघा आपल्याला बरोबर झालेला आहे, कुठलाही भाग कमी जास्त झालेला नाही. आता आपण बाही हे करताना खालच्या साईडने फिटिंग करायची. आणि ते बाही जॉईंटचे जे 2 पॉईंट आहेत बघू शकता, हे एकमेकावरती आले पाहिजे. हे दोन्ही पॉईंट असे एकमेकावरती ठेवायचे, म्हणजे मुंड्याचे जोड खालीवरी होत नाहीत. आणि खालच्या कडेने एकदम सरळ ब्लाऊजवरती शिलाई करायची. उलट ब्लाऊज करायचं म्हणजे फिटिंग आतल्या बाजूने फिनिशिंग सहित आपली तयार होते. आणि ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि असं सरळ व्यवस्थित शिलाई करायची आहे. हाताने व्यवस्थित असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. कपडा पुढं सरकवायचा आहे. थोडंसं क्रॉस वगैरे झाला असेल ते दंडगेरच्या बाजूने पुढच्या बाजूने ते कमी जास्त होऊन जातं, ते आपण कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं घोळ वगैरे बाहीमध्ये पडत नाही. कारण लांब बाही आहे आपली, बघू शकता सरळ शिलाई करून घेतलेली आहे. जे जास्तीचं मार्जिन आहे ते एक्स्ट्रा कट करून घ्यायचं. ते थोडी शिलाई निघालेली आहे, आपण डबल त्याच्यावरती शिलाई करू. आता आपली एक साईडची पूर्ण शिलाई, दुसऱ्या साईडला पण सेम पद्धतीनं आपण करायचं आहे. ते मुंड्याचे जो जोड आहे ते बाही फिटिंग आणि ब्लाऊज फिटिंग ते बाहीच्या साईडला करायचं आहे, म्हणजे बाहीचा आकार व्यवस्थित राहतो आणि आपलं बाही आहे ते खालच्या बाजूला झुकले जात नाही मुंड्याचा आकार. आणि नेहमी फिटिंग करताना कमरेच्या बाजूने फिटिंग करायची, नंतर फिटिंग करू आपण त्यावेळेस दंडगेरच्या बाजूने करायची आहे. पण सुरुवातीला जे आपण सरळ बाजूने शिलाई करतो सुरुवातीची, ती आपल्याला शिलाई कमरेच्या बाजूनेच करून घ्यायची आहे, म्हणजे आपली शिलाई बरोबर येते. आता इथं शिलाई झालेली आहे. आता उकलून घेऊ आपण. आणि उकलून घेतल्याच्या नंतर आता बघू शकता आपले मुंडे जे मार्जिन आहे सेम आलेलं आहे एक साईडला. बरोबर आपलं कमी जास्त झालेलं नाही मुंडा. आता आपण काय करायचं आहे, एक शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपण एकदम कडेला एक एक शिलाई करायची. आणि मग आपण जेवढं आपलं मापाचं ब्लाऊज आहे त्या मापाच्या ब्लाऊजनी दंडगेरनी शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही भागाला आपण तसंच त्याच पद्धतीनं शिलाई करून घ्यायची आहे. आता आपला जेवढा दंडगेर आहे तेवढं दंडगेरचं मार्किंग करायचं. आणि दंडगेरला दोन्ही दंडगेरला जेवढा आपला दंडगेर आहे तेवढी शिलाई करून घ्यायची आहे. आणि कमरेला तसंच आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. त्यामुळं आपला ब्लाऊजची शिलाई सरळमध्ये येते, फिटिंग पण बरोबर येते. मी इथं तुम्हाला एकच शिलाई करून दाखवते, बाकीचे पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे. बघू शकता आपली शिलाई आता एकदम सरळ येणार आहे, कारण आपण ब्लाऊज फिटिंग करताना कमरेची बाजू मुंड्याचे आकार दोन्ही पार्ट एकमेकावरती ठेवून परफेक्ट अशी शिलाई केलेली आहे. त्यामुळं आपली शिलाई आहे ती व्यवस्थित येते.
बरोबर आपण दंडघेराचं जे मार्किंग केलं आहे तशीच खाली शिलाई कमरेपर्यंत सरळ घ्यायची. त्यामुळं काय होतं, कमरेचं, छातीचं आणि दंडघेराचं माप सेम आल्यामुळं फिटिंगची शिलाई जी आहे ती सरळ येते, बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही ब्लाऊजची शिलाई करा, फिटिंग करा, ब्लाऊज तुमचा परफेक्ट येईल. बघू शकता मुंड्याचे आपले जोड एकमेकावरती ते बरोबर एकमेकासमोर आलेले आहेत. कुठेही काही प्रॉब्लेम झालेला नाही. आपला लांब बाहीचा अस्तरचा ब्लाऊज परफेक्ट असा तयार केलेला आहे मी इथं. अशाच पद्धतीनं तुम्ही फिटिंग करा, म्हणजे फिटिंगची शिलाई एकदम सरळ येईल, ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. त्याच्यानंतर आता आपण ही लेस लावून घेणार आहे. त्याच्यानंतर तो लूक आहे तो कसा दिसतो तोही तुम्हाला मी दाखवणार आहे.